सो आता आपण यापूर्वी जो भाग पाहिला तो म्हणजे मेरिट्स ऑफ मेंडेलियस पिरियडिक टेबल. आफ्टर टू धिस we have to be consider to that of the demerits of Mendeleev's periodic table. Demerits म्हणजे काही प्रकारच्या त्रुटी आहेत किंवा काही प्रकारच्या कमतरता आहेत. मग आता या प्रकारच्या कमतरता या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये आपल्याला कोणत्या प्रकारच्या पाहायला मिळतात. यामध्ये पहिली जी त्रुटी आहे ती म्हणजे नेमकी या ठिकाणामध्ये द होल नंबर atomic mass of cobalt and nickel are the same. जवळपास आपण जर पाहिलं अगदी 8वा जो ग्रुप आहे तर या 8व्या ग्रुपमध्ये आणि जवळपास त्या ठिकाणामध्ये 4थ्या पिरियडमध्ये आपल्याला कोबाल्ट आणि निकेलला एकतर मेंडेलिव्ह काय म्हणतो तर मेंडेलिव्ह म्हणतो when elements are arranged into the increasing order of atomic masses. मग आता कोबाल्टच्या निकेलच्या प्रॉपर्टीज मात्र काही त्या ठिकाणामध्ये एकसारख्या आहेत का नाही, परंतु तरी देखील त्या ठिकाणामध्ये कोबाल्ट आणि निकेलला एकाच ग्रुपमध्ये तो ठेवण्याचं काम करतो. कारण का तर त्याला त्या ठिकाणामध्ये होल नंबर ॲटॉमिक मासेस त्यांचे दोघांचे कसे दिसतात त्याला तर एक समान दिसतात. सो दॅट म्हणजेच थोडक्यात त्या ठिकाणामध्ये देर वॉज द ॲम्बिग्युइटी. तर देर वॉज द ॲम्बिग्युइटी किंवा ज्याला की आपण असं म्हणू शकतो की ही जी काही ॲम्बिग्युइटी जी आहे दॅट इज टू बी नोन ॲज टू दॅट ऑफ द कोलॅप्सिंग. बोथ आर बिकम्स टू बी प्लेस्ड इनटू ऑर कोलॅप्सेस इनटू द सेम टाइप ऑफ द ग्रुप इज देअर. तर एकाच ग्रुपमध्ये आपल्याला त्या ठिकाणामध्ये दोन्ही प्रकारचे एलिमेंट हे एकाच ग्रुपमध्ये आपल्याला कोलॅप्स झालेले दिसून येतात. दॅट वॉज टू बी नथिंग बट द फर्स्ट टाइप ऑफ दॅट ऑफ द डिमेरिट. हा त्याचा काय होता तर पहिला अशा प्रकारातील असणारी कमतरता होती आणि फक्त कशामुळे झालं तर होल नंबर ॲटॉमिक मासेसमुळे झालं. मग अशा प्रकारातील असणारी ही पहिली त्रुटी. त्यानंतरची सेकंड अशा प्रकारातील असणारा आफ्टर अ व्हेरी लॉंग टाइम ऑफ द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल. मेंडेलिव्हच्या या पिरियडिक टेबल नंतर देयर वॉज द डिस्कवरी ऑफ आयसोटोप्स. द डिस्कवरी ऑफ आयसोटोप्स. आयसोटोप्स म्हणजे नेमकं काय ज्या एलिमेंटचे ॲटॉमिक नंबर मात्र कसे असतात सेम असतात आणि ज्यांचे की ॲटॉमिक मासेस मात्र कसे असतात रे तर ते फक्त वेगवेगळे असतात. मग अशा प्रकारातील असणार फक्त ॲटॉमिक मासेस वेगवेगळे आहेत. लाईक देयर इज द प्रेझन्स ऑफ दॅट ऑफ द कार्बन 12 असेल, कार्बन 12 असेल किंवा कार्बन 14 असेल. मग अशा प्रकारातील असणारे हे जे काही वेगवेगळ्या प्रकारातील असणारे एलिमेंट जे आहेत तर या एलिमेंटचं किंवा त्याच्यानंतरचा जो काय असणार आता हायड्रोजन आहे. मग हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 1 पण आहे, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 2 पण आहे, हायड्रोजनचं ॲटॉमिक मास 3 पण आहे. मग ज्याच्यामध्ये की आपण हायड्रोजन त्याच्यानंतरचा ड्यूटेरियम आणि त्याच्यानंतरचा ट्रिटियम असे 3 वेगवेगळ्या प्रकारचे त्याचे आयसोटोप्स आपल्याला त्या ठिकाणामध्ये दिसून येतात. मग हे जे काही आयसोटोप्स आहेत तर या आयसोटोप्सच्या बाबतीमध्ये हा मेंडेलिव्ह कसा ठरतो तर तो पूर्णपणे फेल ठरतो. कारण का तर जर आपण त्यानं सांगितल्याप्रमाणे या प्रकारातील असणाऱ्या एलिमेंटला जर वेगवेगळ्या प्रकारातील असणाऱ्या ठिकाणामध्ये जर स्थान दिलं तर मग आपल्याला त्यांच्यामध्ये एक दिसून येतं. जरी समजा ॲटॉमिक मासेस वेगवेगळे असतील ॲटॉमिक नंबर जर सेम असतील तर मग त्या ठिकाणामध्ये त्यांच्या केमिकल प्रॉपर्टीज मात्र काय होतात रे तर केमिकल प्रॉपर्टीज मात्र त्यांच्या सेम असतात. मग जर केमिकल प्रॉपर्टीज जर सेम असतील तर मग त्यावेळेला त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय दिसून येतं तर त्यांना एकाच ठिकाणामध्ये ठेवायचं असं तो म्हणतो. मग एकाच ठिकाणामध्ये ठेवायचं आणि पुढे नंतर इन्क्रीजिंग ऑर्डर नुसार देखील ठेवायचं. हाऊ डज इट पॉसिबल नो. देअरफॉर दिस इज टू बी नथिंग बट द तर या प्रकारातील असणाऱ्या आयसोटोप्सला दॅट द मेंडेलिव्हज पिरियडिक टेबल डिड नॉट टू बी ऑक्युपाय ऑर डज नॉट टू बी ऑक्युपाय. तर तो त्या ठिकाणामध्ये या प्रकारच्या आयसोटोप्सला नव्यानं माहिती झालेल्या या आयसोटोप्सला या प्रकारच्या मेंडेलिव्हच्या पिरियडिक टेबलमध्ये त्या ठिकाणामध्ये स्थान देता येऊ शकत नव्हतं. देअरफॉर म्हणून साठी मग
हा देखील एक प्रकारातील असणाऱ्या मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलचा हा काय ठरतो आपल्याला, तर एक प्रकारचा डिमेरिट त्या ठिकाणामध्ये आपल्याला पाहायला मिळतो. बर, हे लक्षात आलं आता. व्हॉट आर द आयसोटोप्स हे तर लक्षात आलं असेल. आणि त्याच्यानंतरच या प्रकारातील असणारे या आयसोटोप्सला वेगवेगळ्या ठिकाणामध्ये त्यानं स्थान दिलं किंवा देऊ शकत नव्हता, किंवा मेंडेलिव्हच्या पिरियॉडिक टेबलमध्ये हे पॉसिबल नव्हतं. फक्त कार्बनच नाही तर आणखी भरपूर वेगवेगळ्या प्रकारातील असणारे एलिमेंट आहेत ज्यांचे की ॲटॉमिक मासेस त्या ठिकाणामध्ये सहजपणे आपल्याला सांगता येतात. ऑक्सिजन आहे किंवा त्याच्यानंतरच्या प्रकारातील असणारं नायट्रोजन आहे, असे वेगवेगळ्या प्रकारातील असणारं, किंवा क्लोरीन असेल. तर अशी जी काही वेगवेगळ्या प्रकारातील असणारे एलिमेंट जे आहेत तर या प्रत्येक एलिमेंटला एक ठराविक अशा, म्हणजे काही एलिमेंटला त्या ठिकाणामध्ये ठराविक अशा प्रकारचे ते आयसोटोप्स आपल्याला दिसून येतात. म्हणजे आयसोटोप्स डिड नॉट टू बी जस्टिफाईड बाय दॅट ऑफ द मेंडेलिव्हज पिरियॉडिक टेबल लॅटर ऑन. आता याच्यानंतरचा थर्ड अशा प्रकारातील असणारा डिमेरिट असेल, तिसरा जो डिमेरिट आहे, when elements are arranged into the increasing order. When elements are arranged in the increasing order, of their atomic masses, then in between two heavy elements, the element which is placed, how does it place? तर आता या ठिकाणामध्ये दोन हेवी एलिमेंट आहेत. दोन हेवी एलिमेंटच्या दरम्यान आपण नेमकं कोणकोणत्या प्रकारच्या एलिमेंटला त्या ठिकाणामध्ये स्थान देऊ शकतो हे मात्र मेंडेलिव्हचा पिरियॉडिक टेबल त्या ठिकाणामध्ये सांगू शकत नाही. कारण काही प्रकारचे एलिमेंट त्या ठिकाणामध्ये माहिती नव्हते, आणि त्यांच्यामध्ये जर आपण बघितलं की हेवी एलिमेंटमध्ये ॲटॉमिक मासेस जे असतात, तर हे ॲटॉमिक मासेस हे सहजासहजी जस्टिफाय होऊ शकत नाही, आणि म्हणूनसाठी त्या ठिकाणामध्ये त्यांची जी काही प्लेस जी आहे तर ही प्लेस त्या ठिकाणामध्ये व्यवस्थितरित्या सांगता येऊ शकत नाही. म्हणूनसाठी when elements are arranged into the increasing order of their atomic masses, then they in between two heavy elements, तर दोन heavy elements च्या दरम्यान, that the element which is to be placed, how does it place, तर त्याला कशा प्रकारे प्लेस करायचं हे त्या ठिकाणामध्ये सांगता येणं पॉसिबल नव्हतं. हा देखील एक थर्ड अशा प्रकारातील असणारा एक प्रकारचा डिमेरिट आपल्याला त्या ठिकाणामध्ये सांगता येतो. आणि त्याच्यानंतरचा चौथा अशा प्रकारातील असणारा डिमेरिट आहे, फोर्थ अशा प्रकारातील असणारा डिमेरिट आहे, तो म्हणजे दॅट इज टू बी नथिंग बट दॅट द प्लेस ऑफ हायड्रोजन. तर मेंडेलिव्ह डिड नॉट justify the place of hydrogen. Why? Because when hydrogen becomes getting to be writes in its molecular formula, at that time it is to be writes as a H2. While similar to that of the H2, there is the presence of that of the F2. म्हणजे आता हायड्रोजन सोबत कोण आहे रे, तर हॅलोजन देखील येतात. बरं, F2 सोबतच त्या ठिकाणामध्ये क्लोरीन देखील येतो. म्हणजे हायड्रोजन बिकम्स रिझेंबल्स और इट इज सिमिलर टू दॅट ऑफ द फ्लोरीन ॲज वेल ॲज द क्लोरीन ॲज वेल ॲज द ब्रोमिन. तर हायड्रोजन हा फ्लोरीन बरोबर ती, क्लोरीन बरोबर ती, ब्रोमिन बरोबर ती त्या ठिकाणामध्ये तो आपल्याला सिमिलर दिसून येतो. परंतु त्याच ठिकाणामध्ये हायड्रोजन बिकम्स गेटिंग टू बी, तर हायड्रोजन हा अल्कली मेटल जे असतात. आता अल्कली मेटल म्हणजे नेमके कोणत्या प्रकारचे मेटल्स आहे, तर अल्कली मेटल्स म्हणजे लाईक टू दॅट ऑफ द सोडियम असेल, पोटॅशियम असेल, या प्रकारातील असणारे जे काही मेटल जे आहेत, किंवा आणखीन समजा लिथियम असेल, यासारखे जे काही मेटल जे आहेत तर त्यांना आपण अल्कली मेटल्स असं म्हणतो. आपल्याला खूप चांगल्या प्रकारे माहिती आहे की अल्कली म्हणजे नेमकं काय. अल्कली आर द सबस्टन्सेस दॅट आर बिकम्स फॉर्म्स देअर ऑक्साइड्स टू दॅट ऑफ
react with the water and later on they becomes to be form their hydroxides like to that of the sodium असेल किंवा त्याच्यानंतरचा जो काय असणारा आणखी समजा पोटॅशियम असेल. तर हे जे काही अल्कली मेटल जे आहेत तर या अल्कली मेटलची जर आपण समजा ज्या पद्धतीनं या प्रकारातील असणाऱ्या हॅलोजन सोबत त्यांची रिएक्शन होते आणि त्याच्यानंतर त्यांचा फॉर्म्युला तयार होतो NaCl आहे किंवा त्याच्यानंतर KCl आहे. यांचा जो काही मॉलिक्युलर फॉर्म्युला आहे अगदी जशाच तसा मॉलिक्युलर फॉर्म्युला या प्रकारचा हायड्रोजनचा सुद्धा बनतो, तो म्हणजे HCl आहे. मग किंवा त्याच्यानंतरचा हायड्रोजन क्लोराईड आहे किंवा त्याच्यानंतरचा जो काही असणारा ब्रोमिक ऍसिड आहे. असे जे काही वेगवेगळ्या प्रकारातील असणारे जे फॉर्म्युले जे आहेत तर अगदी सेम टू सेम त्याच पद्धतीचे जे काही असणारे फॉर्म्युले कोणाचे असतात, अल्कली मेटलचे असतात. म्हणजे हायड्रोजन बिकम्स रिझेम्बल्स विथ द अल्कली मेटल as well as to that of the halogens. Therefore he was placed at the initial stage of to that of the Mendeleev's periodic table. म्हणजे आता हा चौथा अशा प्रकारातील असणारा त्या ठिकाणामध्ये आपल्याला काय दिसून येतो तर डिमेरिट दिसून येतो. कारण हायड्रोजन हा हॅलोजन सोबत देखील आणि त्याचबरोबर ती या प्रकारातील असणाऱ्या अल्कली मेटल सोबत देखील त्या ठिकाणामध्ये आपल्याला रिझेम्बलन्स आपल्याला दाखवतो. ॲज अ रिझल्ट ऑफ दिस वन that the place of the hydrogen did not becomes to be justified by the Mendeleev's periodic table. Okay, so तर हे जे काही मेरिट आणि डिमेरिट जे आहेत, मेरिट एकूण 3 आहेत आणि डिमेरिट्स एकूण 4 आहेत. मेरिट्स देखील काही वेळेला विचारलेले आहेत आणि त्याचबरोबर ती डिमेरिट्स देखील तुम्हाला 3 मार्कांसाठी विचारले जाऊ शकतात एक्सप्लेनेटिव्ह क्वेश्चन्स मध्ये. म्हणून साठी थोडंसं या डिमेरिट्स कडे देखील लक्ष द्या बोर्ड क्वेश्चन्स साठी. ओके, आपण या ठिकाणामध्ये थांबतो.